केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची 19 ते 26 ऑगस्ट या दरम्यान जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आलेली होती। त्यांची ही नियोजित यात्रा व्यवस्थित सुरू असताना अचानकच काल रात्रीपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला। याचं कारण म्हणजे रायगड येथील एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी केलेलं एक वादग्रस्त विधान। नारायण राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर जोरदार टीका केली। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याबाबत त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं। हे विधान त्यांना चांगलंच भोवलं आणि नारायण राणे यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेच्या घडामोडींना वेग आला। यानुसार नारायण राणे आज सकाळी चिपळूणहून संगमेश्वर येथील गोळवली प्रकल्पाला भेट द्यायला गेले असता रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग हे स्वतः पोलीस फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झाले। दरम्यान राजकीय घडामोडींना आलेला वेग लक्षात घेता नारायण राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती अटकपूर्व जामीन टाळण्यासाठी। मात्र रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्यांचा हा अटकपूर्व जामिनाचा जो अर्ज होता ती याचिका फेटाळली। यानंतर मुंबई हायकोर्टाने देखील त्यांना कोणताही दिलासा दिला नाही। त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास मुंबई हायकोर्टाने देखील नकार दिला आणि याची परिणिती अखेर साधारण दुपारी 3च्या दरम्यान नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात झाली। नारायण राणे यांना आता अटक करण्यात आलेली आहे। या दरम्यान राणे समर्थक भाजपा शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। नारायण राणे यांची पोस्टर अनेक ठिकाणी फाडण्यात आलेली आहेत। आता यानंतर पुढे काय होतंय, या सगळ्या घडामोडींमधून कोणतं फलित निष्पन्न होतंय, या सगळ्यांकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लेट्स अप मराठीसाठी रत्नागिरीहून सोनाली सावंत।